समारंभ कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, तसेच उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या या 8वीच्या वर्गाला आपण निरोप देत आहोत. इयत्ता 7वीचे विद्यार्थी 8वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देतात आणि ही खूप चांगली अशी परंपरा आहे की आपल्या मोठ्या बंधूंना भगिनींना हे विद्यार्थी निरोप देतात, काहीतरी आपली खाऊतून वाचलेल्या पैशाची वर्गणी करतात, त्यांना छानसं काहीतरी गिफ्ट देतात, शाळेलाही भेट देतात. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम. पण या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता आदरणीय श्रीमती प्रेरणा मोरे मॅडम यांना आपण येथे अतिथी म्हणून निमंत्रण दिलं होतं. कारण मॅडम या ज्या आहेत त्या बदनापूर तालुका त्यांच्याकडे आहे. तसेच महाराष्ट्र शासनाची MPSCची परीक्षा पास करून त्या वर्ग 2च्या अधिकारी झालेल्या आहेत आणि त्या आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि 8वीचे जे विद्यार्थी नंतर पुढील जीवनासाठी शिकण्यासाठी बाहेर जाणार आहेत, तर मॅडमचं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल, हा त्यामागचा उद्देश होता. या शाळेच्या सर्व माहितीविषयी प्रस्तावित करताना मी एवढं सांगेल की आपल्या या शाळेमध्ये 112 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 66 विद्यार्थिनी आणि 46 विद्यार्थी आहेत. आम्ही सर्वजण 6 शिक्षक इथे कार्यरत असून त्यामध्ये 2 प्राथमिक पदवीधर आहेत. आमच्या या शाळेमध्ये या नवीन सत्रामध्ये जूनपासून वेगवेगळे उपक्रम आम्ही या शाळेमध्ये राबवले. त्यामध्ये सगळ्यात मोठा आणि पहिला उपक्रम असा होता की लोकवर्गणीतून आम्ही जवळपास 24,000 रुपये जमा केले आणि त्या 24,000मध्ये या शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. त्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी इंग्लंड, अमेरिका, पुणे, लातूर अशा ठिकाणावरून या शाळेला मदत झालेली आहे की तुम्ही एवढ्या सुंदर पद्धतीने वृक्षारोपण करतात, तर आमचाही त्यामध्ये काहीतरी सहभाग असावा, अशी पर्यावरण प्रेमींची आणि मित्रपरिवाराची तसेच गावकऱ्यांची त्यामध्ये मदत झाली. विद्यार्थ्यांनी पण आपल्या खाऊचे पैसे जमा करून आमचंही एक झाड लावावं अशा पद्धतीने इथे झाड लावलेलं आहे. जवळपास 6 फुटाची जाळी आणि 35 वड, पिंपळ आणि लिंबाची झाडं आम्ही इथे लावले आणि ते आतापर्यंत जगवलेले आहे. त्यानंतर या शाळेमध्ये विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला. मागे SCRTने जी रंगोत्सव स्पर्धा ठेवली होती त्यामध्ये हलदुल्या शाळेचे जे 6 विद्यार्थी सहभागी होते त्यांना SCRTच्या महात्मा फुले सभागृहामध्ये आपली कला सादर करण्याचा, आपला जो पाठ सादर करण्याची संधी मिळाली. SCRTनं त्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव केला. त्यानंतर हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. अप्रगत विद्यार्थी आणि इंग्रजीसाठी या शाळेमध्ये विशेष उपक्रम इथं चालतो. विद्यार्थ्यांना शाळेच्या 1 घंटा अगोदर आणि शाळेच्या इंटरव्हलमध्ये 1 तास आमचे सर्व शिक्षक मिळून त्या अप्रगत विद्यार्थ्यांसाठी मेहनत करत आहेत. तुम्हाला आठवत असेल 1 ऑगस्ट महिन्यामध्ये मॅडमची तुमची भेट झाली होती. त्यावेळेस गुणवत्तेच्या सुरुवातीच्या काळामध्ये काही ज्या त्रुटी आढळल्या आणि जे काही तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामध्ये सुधारणा करण्याचा आम्ही पुरेपूर असा प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर दर शनिवारी महाराष्ट्र शासनाचा SCRTचा जो आनंददायी शनिवार हा कार्यक्रम आहे, तो उपक्रम आम्ही नित्यक्रमाने करत असून विद्यार्थ्यांना जे जे काही चांगले शैक्षणिक अनुभव देता येईल ते देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये रांगोळीच्या साह्यानं विद्यार्थ्यांनी जे आता तुम्ही बघितलं त्या टूल्सच्या साह्यानं रांगोळी शिकवणं, त्यानंतर विद्यार्थ्यांना लॅपटॉपमध्ये ज्या प्राथमिक काही ज्या गोष्टी आहेत कम्प्युटरच्या त्याही आम्ही इथं त्यांना शिकवलेल्या आहेत. विद्यार्थी स्वतःहून सूत्रसंचालन करतात. विद्यार्थ्यांना लेखनाची आणि वाचनाची आवड तयार झालेली आहे. त्याच पद्धतीनं वेगवेगळे जे काही जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम असतात, 1 वर्ग 1 जयंती असा एक उपक्रम आम्ही इथं राबवतो. एक वर्गानं एकेका महापुरुषांच्या ज्या जयंती पुण्यतिथी आहेत त्या साजरा करण्यासाठी ते प्रयत्न करतात. त्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्यासमोर दिसत आहेत की अशी भित्तीपत्रकं विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत. महिला दिन, त्याच्यानंतर 28 फेब्रुवारीचं राष्ट्रीय विज्ञान दिन, सावित्रीबाई फुले यांची बालिका दिन, असे वेगवेगळे भित्तीपत्रकं त्यांनी तयार केलेत. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं जी माहिती असेल, फोटोचं कलेक्शन असून ते त्यांनी स्वतःच केलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी एक बंदिस्त आणि खुलं वाचनालय अशा 2 पद्धतीचे उपक्रम चालतात. विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेस त्या कपाटातून पुस्तक काढणं किंवा त्याच्या नोंदी करणं हे अवघड जातं. त्यामुळं गोष्टीचे आणि काही जे नैतिक ज्यांच्यावर संस्कार होतील अशी पुस्तकं आम्ही
त्यांना खुल्या वाचनालयामध्ये दिलेले आहे. विद्यार्थी त्यांना जसा वेळ भेटेल त्या पद्धतीने त्याचं वाचन करतात आणि असे वेगवेगळे उपक्रम इथं आम्ही घेतो. विज्ञानाच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयोग करतो, हा उपक्रम आम्ही इथं राबवतो की विद्यार्थी जे काही छोटे छोटे प्रयोग असतील ते राबवतात. 28 फेब्रुवारीला विज्ञान प्रदर्शनही आम्ही इथं भरवलं होतं. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधलं पहिलं ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथ दिंडी सुद्धा आम्ही या शाळेमध्ये घेतली होती. जवळपास 1000 पुस्तकांचं प्रदर्शन आम्ही बाहेर मांडून विद्यार्थ्यांना कथा, कादंबरी, वेगवेगळ्या साहित्य प्रकाराचे पुस्तकं आम्ही त्यांना दिले होते. या पद्धतीनं तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नुकतंच महाराष्ट्र शासनानं 5 मार्च पासून जे निपुण महाराष्ट्र अभियान सुरू केलेलं आहे त्या संदर्भातही आम्ही विद्यार्थ्यांची अभ्यासक्रम निश्चित करून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्या अध्ययन स्तरानुसार पुढच्या स्तरात कसं पोहोचवता येईल या संदर्भामध्ये आम्ही मार्गदर्शक आणि त्यांना ते शिकवत आहोत आणि विद्यार्थी त्याचा चांगला प्रतिसाद देत आहेत. या गावच्या लोकांनी शाळेची गुणवत्ता आणि शिक्षकांचं कार्य बघून लोकवर्गणीसाठी आपला पुढे केलेला आहे. आपण वर्गात जिथं बसलो आहोत फॅन, लाईट, त्याच्यानंतर चटई, ग्रीन बोर्ड, TV अशा वस्तू गावकऱ्यांनी त्यांच्या लोकसहभागातून आम्हाला इथं दिलेल्या आहेत आणि गावकऱ्यांचं वेळोवेळी आम्हाला इथं सहकार्य असतं. अशा पद्धतीनं या शाळेच्या गुणवत्तेचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्याकडूनही अपेक्षा आहे की आपण वारंवार आम्हाला या संदर्भात मार्गदर्शन करावं जेणेकरून विद्यार्थी आणखीन राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरांवर आपलं कर्तृत्व करू शकतील. या पद्धतीने या शाळेचं छोटंसं प्रास्ताविक मी आपल्यासमोर सादर केलं आहे आणि पुन्हा एकदा मी शाळेतर्फे आपलं स्वागत करतो आणि माझं छोटंसं प्रास्ताविक संपवतो.